ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया. शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्या विरुद्ध मानव असा संघर्ष पेटलाय. या बिबट्यानं तिघांचा जीव घेतला. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला ठार करा असे आदेश वनविभागाकडून देण्यात आले. या आदेशानंतर शार्प शूटरच्या 5 टीम गावामध्ये दाखल झाल्यात. दरम्यान या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरात 25च्या वर पिंजरे आणि 10 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेत. पिंपरखेड गावाच्या 10 किलोमीटरवर परिसरात जेवढे बिबट्या असतील त्यांना मुलीचं इंजेक्शन देऊन ट्रॉलिंगलाइज केलं जाणार आहे. त्यानंतर बिबट्याचं तांत्रिक परीक्षण करून जो बिबट्या नरभक्षक आहे त्याला ठार मारण्यात येणार आहे. जो बिबट कारणीभूत आहे त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परवानगी प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने 5 टीम आपण त्या ठिकाणी फॉर्म केलेले आहे. त्याच्यामध्ये 2 शार्प शूटर्स आहेत आणि 3 ट्रँक्युलायझिंग गन एक्सपर्ट्स आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स आणि इतर एक्सपर्ट्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे. पुण्याच्या उत्तर भागात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नागरिकांचं घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 15 दिवस 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. तर दुसरीकडे बेल्हे जेजुरी मार्गावरती पंचतळे इथं नागरिकांनी टायर जाळत आंदोलन छेडलं. दरम्यान या नरभक्षक बिबट्याला ठार करेपर्यंत पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलंय. या बिबट्यानं आतापर्यंत तिघांचा जीव घेतलाय. यानंतर बिबट्याच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं आणि यानंतर रास्ता रोकोही करण्यात आला. वाद काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो ती गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी नाही तर त्याचं प्रमाण कमी होईल. पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल 1 मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे. शिरूरमधील बिबट्याच्या हल्ल्यावरून अमोल कोल्हेंनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. सरकार आमचा अंत पाहणार असेल तर वर्षा बंगल्यावरती आंदोलन करावं लागेल असा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय. तसंच कबुतरांसाठी मुख्यमंत्र्यांना बैठक घेता येते मात्र बिबट्यासाठी बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही अशी टीकाही अमोल कोल्हेंनी केली आहे. एकूण 56 बळी गेलेले जात असताना जनतेच्या संयमाची ही परीक्षा पाहिली जाते. माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी तातडीनं बैठक घेता येते. मी वारंवार ही भूमिका मांडतोय. हे अत्यंत हृदयद्रावक आहे. पण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट प्रश्नासंदर्भामध्ये ठोस कृती आराखडा अजूनही करत नाही तर मग आता आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावं लागेल. वर्षा बंगल्यावर याचा मोर्चा नेला. जमिनीच्या वादातून भाच्याने मामा मामीला धडक देऊन 4 चाकी खाली चिरडलंय. नाशिकच्या निफाड तालुक्यातली ही घटना घडलेली असून यात मामा आणि मामीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सुरुवातीला अपघात वाटली होती मात्र कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केलेली आहे. आजोबांच्या नावावरील जमिनीमध्ये आईच्या नावानं हिस्साचे वाटप करावं या कारणावरूनच भाचा आणि मामाचे वाद सुरू होते. जळगाव जिल्हा पुन्हा गोळीबारानं हादरलेला आहे. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली या गावामध्ये एका धक्कादायक घटनेत गावठी पिस्तूल हाताळणाऱ्यांना चुकून फायर झाल्यानं एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे. काढोली गावातील भर चौकात सोनू बडगुजर आणि जितेंद्र कोळी हे मस्करी करत होते. याचवेळी जितेंद्र कोळी याच्या हातात असलेली गावठी पिस्तूल तो हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि बंदुकीची गोळीही सुटली. यानंतर घटनेत जखमी तरुणाला तातडीनं जळगाव इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलं. जालना जिल्हा परिषदेसमोर अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय. जाफराबाद तालुक्यातील माहोरा इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक उपस्थित राहत नाहीत तसंच शालेय साहित्य आणि पोषण आहाराचं नीट वाटप होत नसल्याचा आरोप करत शकील पठाण नावाच्या व्यक्तीनं अंगावरती डिझेल ओतून घेतलं. अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना तक्रार देऊन देखील दखल घेतली नसल्यामुळे आपण डिझेल ओतून घेतल्याचं या व्यक्तीने स्पष्ट केलं. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. मुलाच्या त्रासाला कंटाळून आईनं हे टोकाचं पाऊल उचललंय. पतीच्या निधनानंतर पैशांसाठी मुलाकडून आईला मारहाण करण्यात येत होती. तसंच पोलिसांकडून मुलाला पाठबळ मिळत असल्याचा आरोप करत आईनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलाय.
अलिबाग तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती वडाव गावाजवळील जुना पूल कोसळलेला आहे आणि त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आल्या. अलिबाग समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय. अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून 15 किलोमीटर आतमध्ये मृतदेह सापडला. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि पोलिसांकडून गेल्या 2 दिवसांपासून शोध मोहीम सुरू होती. मात्र आता एकाचा मृतदेह सापडलाय. दरम्यान दुसरा जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी पोहत असताना हे दोघे जण समुद्रामध्ये वाहून गेले होते. मुंबई गोवा महामार्गावरती रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कार उलटली आणि अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 2 प्रवासी जखमी झालेले असून सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. नागोठणे आणि पेण दरम्यान कोलेटी गावाच्या हद्दीमध्ये हा अपघात झालाय. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये कारचा एक टायर फसला आणि चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून कार उलटली आणि हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर येते. सिंधुदुर्गमध्ये जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात 5 जण बुडाल्याची घटना घडली आहे. 16 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झालाय तर 4 जणांना वाचवण्यात यश आलंय. मालवण कुंभार माठा गोवेकरवाडी इथली ही घटना आहे. घटनेतील एका महिलेवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकानं 2 कोटींची लाच मागितल्यानं खळबळ उडालेली आहे. प्रमोद चिंतामणी असं लाच मागितलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानं उपनिरीक्षकाला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच या पोलिसाकडून 46 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी मंगळसूत्र चोरणाऱ्याला जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आयोजित श्रीराम रथोत्सव पाहण्यासाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवत मंगळसूत्र मंगळपोत हे लांबवणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी चोरी केलेल्या दागिन्यांसह अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. रायगडच्या म्हसळा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आलेली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येते. पोटच्या पोरांनीच आई वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर येते. आई वडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, तसंच घरात राहू देत नाहीत. त्याच्या रागातून दोन्ही मुलांनी आपल्याच आई वडिलांचा काटा काढल्याचं समोर आलंय. पोलिसांनी नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे या दोन्ही मुलांना ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी मेंदडी इथल्या महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह हे त्यांच्याच घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोलीजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळालाय. महामार्गावरती धावत्या ट्रकला आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रकमध्ये प्लायवूड आणि इतर साहित्य असल्याची माहिती आहे. दरम्यान अग्निशमन दलाची गाडी ही घटनास्थळी दाखल होऊन आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी थेट फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला. आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमल्याची माहिती खोटी असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी पोलीस प्रशासनासह सरकारवरती हल्लाबोल चढवला. सोबतच अंधारेंनी फलटण पोलीस स्टेशन परिसरात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. तर महिला डॉक्टरबाबत आक्षेपार्ह मजकूर पब्लिक डोमेनमधून काढून टाकण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सुषमा अंधारेंनी आपलं आंदोलन स्थगित केलंय. तसंच सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी देखील सुषमा अंधारेंनी केली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी रुपाली चाकणकरांवरती टीका केली आहे. मृत डॉक्टर महिलेचं चारित्र्य हनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा असा सवाल प्रकाश महाजनांनी केलाय. तसंच जयकुमार गोरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय. अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर वहिला घरी पाठवलं नाही. असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे. प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी तिच्यावर सगळे जण राजकारण करू लागले. दुसरं काय करायचं? तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी सलग 2 दिवस मार्ड संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये विविध मागण्या डॉक्टर संघटनांकडून समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज ओपीडी आणि इतर सेवाही बंद राहतील तर इमर्जन्सी सेवा या मात्र सुरू राहणार आहेत.
नागपूरच्या काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. शेकडो कुटुंबाचे बचत खात्यासह आरडी आणि एफडी खातं हे दिग्रस इथल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये होतं. सिंधुबाई बाळबुधे यांनी गोड बोलून गावकऱ्यांचा विश्वास संपादित केला आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातं असलेल्या शेकडो कुटुंबियांच्या पासबुक या स्वतःकडे ठेवून घेतल्या. 2022 पासून गावकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या खात्यात जमा केली त्या मोबदल्यामध्ये पोस्टाची खरी पावती न देता खातेदारांना खोट्या पावत्या दिल्या. पासबुकमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरानं खोट्या एंट्री केल्या. यावर्षी गरजेच्या वेळेला जेव्हा काही गावकऱ्यांनी आपल्या बचत आरडी आणि एफडी असलेल्या खात्यामधून रक्कम काढण्यासाठी अर्ज दिले तेव्हा सुरुवातीला सिंधुबाई यांनी टाळाटाळ केली. यानंतर परस्पर अपहार केले जात असल्याचं उघड झालं. या प्रकरणी काटोल पोलीस स्टेशनमध्ये सिंधुबाई बाळबुधे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलंय. तसंच 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशी विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी केली. कोल्हापुरात ऊसाच्या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबतची पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. बैठकीतील चर्चेवरती समाधानी नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे. तसंच उद्यापासून एक देखील साखर कारखाना हा चालू करू देणार नाही असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाच्या दराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसलेला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. कर्जबाजारी शेतकरी कैलास पानगव्हाणे यांच्या 1.5 एकर क्षेत्रापैकी 1 एकरमध्ये द्राक्ष बाग आहे. मात्र पावसामुळे द्राक्ष बाग संकटात आलेली आहे. या बागेची पाहणी करण्यासाठी पानगव्हाणे शेतामध्ये गेलेले होते. तिथेच त्यांनी विषारी औषधांचं सेवन करून जीवनयात्रा संपवलेली आहे. या घटनेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या समोर आल्यात. नाशिकमधील जवळपास 55,000 हेक्टर क्षेत्रावरती द्राक्ष बागा आहेत. त्यापैकी 60 ते 70% बागांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून बळीराजा अडचणीत आलाय. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे अनेक भागात पिकांचं नुकसान झालं. श्रीगोंदा तालुक्यामध्ये संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः लोणी, व्यंकनाथ, बेलवंडी, हंगेवाडी, सुरोडी, घोटवी, घारगाव, आढळगाव, मांडवगण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो पीक हे घेण्यात येतं. मात्र यंदा शेतकऱ्यांनी केलेला एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्चही निघणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. पावसामुळे भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर नाचणी पिकाला देखील पावसाचा फटका बसलाय. काही ठिकाणी शेतात कापणी केलेलं भात पीक हे पाण्यामध्ये तरंगतंय. तसंच कापलेल्या भाताला कोंबही फुटलेले आहेत. तर काही ठिकाणी उभ्या भाताला देखील कोंब फुटलेत. यासोबतच आंबा, काजू बागायतदार हवालदिल झालेत. वकील असीम सरोदेंची सनद ही 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सनद रद्द केल्यानं असीम सरोदेंना एक प्रकारे दणकाच दिलाय. अॅडव्होकेट विवेकानंद काटगेंच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा निर्णय घेतलाय. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. बरेच जण सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामधले जे माझ्यातर्फे बाजू मांडायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. त्यांना पण मी जजमेंटची कॉपी पाठवलेली आहे आणि लवकरच मी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील करून या निर्णयावर स्टे घेईन आणि 3 महिने सनद रद्द हा जो निर्णय आहे त्याला मी आव्हान सुद्धा देईन. वकील असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. यानंतर उद्धव ठाकरेंसह राजू शेट्टी, अनिल परब यांनी सरोदेंना फोन करत पाठिंबा दर्शवलाय. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांवरती हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या भुजबळांची प्रकृती ही स्थिर आहे. डॉक्टरांनी भुजबळांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय. दरम्यान भुजबळांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही असंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. माजी खासदार नवनीत राणांना नागपूरमधील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला झालेली जखम
ही आता पुन्हा पायाला लहान गाठ झाल्यानं त्यावरती शस्त्रक्रिया करण्यासाठी नवनीत राणांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय। डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार पुढील 25 दिवस नवनीत राणा यांना बेड रेस्ट करायला सांगण्यात आलंय। मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। मराठी माझी आई तर उत्तर भारत माझी मावशी आहे असं वक्तव्य प्रकाश सुर्वेंनी केलंय। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असंही सुर्वे म्हणालेत। उत्तर भारतीय मतांसाठी प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान सुर्वेंचं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्याकडून चुकून शब्द निघाला, मी मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं सुर्वे म्हणालेत। मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। आमची माय माऊली आहे म्हणजे अनावधानाने माझ्या शब्द गेला असेल, तुम्ही हात जोडून माफी मागता, कुणाच्या भावना तुला दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी। मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरती अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। माय मोरो मावशी जगो हे वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आणि लाचार आहे। माय म्हणजे महाराष्ट्र आणि मावशी म्हणजे उत्तर प्रदेश, अशा प्रकारे बोलणं एका आमदाराला शोभत नाही असं अमित ठाकरे म्हणाले। मराठी माझी आई तर उत्तर भारत माझी मावशी आहे असं प्रकाश सुर्वे म्हणालेले होते। तर एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असंही सुर्वे म्हणाले होते। जैन मुनी निलेश चंद्र यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण मागे घेतलंय। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर त्यांनी आमरण उपोषण हे मागे घेतलेलं असून 15 दिवसांसाठी तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। मात्र 15 दिवसांमध्ये आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्धार जैन मुनी निलेश चंद्रांनी दिलाय। दरम्यान बंद केलेली कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील मुनींनी केली आहे। माझी 3 मागणी आहे। आमचं विलेपार्लाचं मंदिर तुटलं, अंधेरीचं मंदिर तुटलं, आता पुण्याचं बोर्डिंग विकून टाकलं ह्या लोकांनी, आणि तिसरं आमचे 52 कबूतरखाने आहे ते आमचे खुलावं। मेन कबूतरखाना आमचा दादर खुल्ला तो जैन समाज की 15 दिवसात जो दादरचा कबूतरखाना नाही खुल्ला, वापस तीव्र शांतीपूर्वक आंदोलन करू। महाराष्ट्राच्या काही भागात जसा वसुबारस सण साजरा केला जातो तसाच काही ठिकाणी वाघबारस साजरा केला जातो। जंगलामध्ये आपल्या जनावरांसह राहणाऱ्या माणसांवरती वाघानं हल्ला करू नये, उलट त्यांना संरक्षण करावं यासाठी जंगलातील वाघाची प्रतिकात्मक पद्धतीनं पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते। दिवाळी सणाची सांगता होत असताना वाघबारस हा सण साजरा केला जातो। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये तळवली गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं वाघबारस साजरी करण्याची पद्धत आजही अखंडितपणे सुरू आहे। यावेळी गावातील सर्व पुरुष मंडळी एकत्र जमत वाघाचा वेश धारण करतात, त्याची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवून त्याला जंगलात पाठवतात। साताऱ्याच्या खटाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या निमसोड गावाच्या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेला सुरुवात झाली आहे। रविवारी शबिना झाल्यानंतर काल सिद्धनाथ जोगेश्वरीचा रथोत्सवाची सुरुवात ही मोठ्या धूमधडाक्यामध्ये करण्यात आली। पंचक्रोशीतील भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केलेली होती। काल रथानं संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा रात्रीच्या वेळेस मंदिरासमोर आली। दरम्यान आज कुस्तीचे सामने होणार असून उद्या बैलगाड्यांच्या शर्यती देखील पार पडणार आहेत। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला 6 तासांसाठी बंद राहणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी ही 6 तास बंद ठेवणार आहे। 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रांपैकी एक अबू जुंदालवरती 7 वर्षांनी पुन्हा खटला सुरू करण्यात येणार आहे। उच्च न्यायालयानं केंद्रानं कागदपत्र देण्याविरुद्ध केलेलं अपील हे स्वीकारल्यानंतर आता हा खटला पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। या अबू जुंदालवरती एकूण 23 आरोप हे निश्चित झालेले होते। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या दिवा प्रभागातील बेकायदेशीर इमारतींवर महापालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते। यात 7 ते 8 इमारतींवरती तोडक कारवाई होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला। स्थानिक आक्रमक झाल्यानं पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। तसंच सकाळपासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील असणार आहे। वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये मोतीलाल नेहरू नगरामध्ये HDIL कंपनीनं बांधलेल्या इमारत क्रमांक 11 वर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच
SRAच्या पथकानं धडक कारवाई केली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली. या कारवाईमध्ये 10 मजल्यांच्या इमारतीतील 8 मजल्यांपर्यंतच्या 160 गाळ्यांमधलं अनधिकृत बांधकाम हे पाडण्यात आलंय. SRAच्या पथकानं मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोहीम राबवली. उर्वरित अनधिकृत बांधकामांवरती आज लगेचच धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरामध्ये बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका आज होणार आहेत, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकाल होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. तर यंदा निवडणूक पारंपरिक बॅलेट पेपरच्या सहाय्यानं होणार आहे. डाव्या संघटना आणि ABVPमध्ये मुख्य लढत असणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यांसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. पटनासहित 18 जिल्ह्यांतील 121 विधानसभेच्या जागांवरती आज संध्याकाळी प्रचार संपेल. अमित शहा, JP नड्डा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, तेजस्वी यादव, नितीश कुमार, अखिलेश यादव यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या आज सभा ह्या पार पडणार आहेत. पटनामध्ये गृहमंत्री अमित शहांच्या आज 3 सभा होणार आहेत, तर राहुल गांधींच्या देखील आज 3 सभा या पार पडणार आहेत. 14 लाखांचं बक्षीस असलेली 23 वर्षीय महिला नक्षलवादी सुनीतानं मध्य प्रदेशच्या बालाघाट पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. 1992 नंतर बालाघाटमध्ये दुसऱ्या राज्यातील नक्षलवाद्यांचं हे पहिलंच आत्मसमर्पण आहे. आत्मसमर्पण करणारी महिला सुनीता ही छत्तीसगडच्या बिजापूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. आणि यानंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात. मुंबईतलं जैन मुनींचं उपोषण, त्यावरून धर्मगुरूंची शब्दयुद्ध आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तापलेलं वातावरण. आगामी निवडणुकांच्या